शरद पवार भाजपसोबत जाणार, राष्ट्रवादीत पुन्हा मोठी फूट पडणार की अजित पवारांसारखा आणखीन एक राजकीय भूकंप महाराष्ट्राला पाहायला मिळणार। या सगळ्या चर्चांवर आता स्वतः रोहित पवार यांनी पहिल्यांदाच स्पष्ट शब्दात उत्तर दिलंय आणि ते म्हणालेत, आमच्याकडे बहुतांश लोक लढायला तयार आहेत, शरद पवार एनडीए सोबत जाणार नाहीत। पण हा खुलासा करण्याची त्यांच्यावर वेळ का आली? पडद्यामागे नेमकं काय चाललंय आणि महाराष्ट्राच्या राजकारणात या सगळ्याचा अर्थ काय आहे? या सगळ्याबाबत आता आपण चर्चा करूया। पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राइब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चा सुरू होती, शरद पवार एनडीए सोबत जाणार का? कारण काही राजकीय भेटी, काही नेत्यांचं वक्तव्य आणि काही पडद्यामागच्या हालचालींमुळे या चर्चांना चांगलाच वेग आला होता। अगदी भाजपचे काही नेते असा दावा करत होते की शरद पवारांवर पक्षातच राजकीय भूमिका स्पष्ट करण्याचा दबाव आहे। मात्र या सगळ्या चर्चांवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली। रोहित पवार म्हणाले, सुरुवातीपासूनच आमचा एनडीए मध्ये जाण्याचा कोणताही विचार नव्हता। शरद पवार एनडीए सोबत जाणार नाहीत आणि आमच्याकडे बहुतांश लोक लढायला तयार आहेत। इतकंच नाही तर त्यांनी असंही सांगितलं की पक्षात काही जण वेगवेगळी मतं मांडू शकतात, पण अंतिम निर्णय शरद पवार यांचाच असेल अशी त्यांची भूमिका आहे। पण या सगळ्या चर्चांना सुरुवात कशी झाली? तर याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी। दिल्लीत शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली भेट, त्यानंतर एनडीए प्रवेशाच्या चर्चांना मिळालेलं खतपाणी आणि तसंच काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी, यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणांना चर्चांना पूर आलेला होता। यापूर्वीही अनेकदा असे अंदाज व्यक्त करण्यात आले होते की शरद पवार काही मोठा राजकीय निर्णय घेऊ शकतात, कारण 2023 मध्ये अजित पवारांनी मोठं बंड करत राष्ट्रवादीत फूट पाडली आणि महायुती सरकारमध्ये ते सहभागी झाले। त्यानंतर मूळ पक्ष, चिन्ह आणि नावावरचा संघर्ष झाला आणि अखेर शरद पवारांनी स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उभा केला। त्यामुळे आता पुन्हा एकदा शरद पवार एनडीए मध्ये जाणार का हा प्रश्न उपस्थित होताच अनेक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। या सगळ्यावरती आता रोहित पवार नेमकं काय म्हणाले ते सांगते। रोहित पवारांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आमच्या पक्षातील बहुतेक लोक संघर्ष करण्यासाठी उभे आहेत आणि सत्तेचा विचारधारा बदलण्याची आमची तयारी नाही। त्यांनी असंही सूचित केलं की काही अफवा मुद्दाम पसरवल्या जात आहेत। त्यांच्या मते अशा चर्चांचा उद्देश विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांचं मनोबल खच्ची करणं असा असू शकतो। पुढे रोहित पवारांनी भाजपवर टीका केली आणि त्यांनी म्हटलं, सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षात संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला जातोय, अफवा पसरवल्या जात आहेत आणि त्यातून राजकीय वातावरण तयार करायचा प्रयत्न होतोय। मात्र आम्ही त्या दबावाला बळी पडणार नाही असं त्यांनी सांगितलं। पण आता समजून घेऊया की या वक्तव्याचा राजकीय दृष्ट्या अर्थ काय आहे, कारण हे वक्तव्य फक्त एक प्रतिक्रिया नाहीये, तर शरद पवार गटाकडून त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेला एक स्पष्ट राजकीय संदेश मानला जातोय। गेल्या काही दिवस सुरू असलेल्या चर्चांमुळे पक्षात संभ्रमाचं वातावरण तयार झालं होतं। रोहित पवारांनी आता जाहीरपणे सांगितलंय की पक्षाची दिशा काही बदलत नाहीये। याचा अर्थ किमान सध्या तरी शरद पवारांचा पक्ष विरोधी राजकारणातच राहणार असा संदेश आहे। पण आता विचार करत असाल तुम्ही की या वक्तव्यामुळे या चर्चांना पूर्णपणे पूर्णविराम मिळणार आहे का? तर शरद पवार आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की हे महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी राजकारणींपैकी एक मानले जातात। त्यांच्या प्रत्येक भेटीचा, प्रत्येक वक्तव्याचा आणि प्रत्येक शांततेचाही राजकारणात अर्थ काढला जातो। त्यामुळे भविष्यात पुन्हा अशा चर्चा सुरू होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही। मात्र सध्याच्या घडीला रोहित पवारांनी दिलेला संदेश हा स्पष्ट आहे, आम्ही लढणार पण एनडीए मध्ये जाणार नाही। त्यामुळे आता पाहायचं इतकंच आहे की रोहित पवारांच्या या स्पष्ट भूमिकेनंतर एनडीए प्रवेशाच्या चर्चांना पूर्ण विराम मिळतोय का, की महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एखादा मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे? तुम्हाला काय वाटतं? शरद पवार विरोधी आघाडीतच राहतील की भविष्यात राजकारणाचं समीकरण पुन्हा बदलू शकतं? तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा।